नमस्कार मित्रमैत्रिणींनो, 26 सप्टेंबर रोजी आपली जी सेट परीक्षा झाली होती त्याची आपण संभाव्य अशी उत्तरं बघत आहोत. याच्यात काहींचे द्विमत आहे की काही प्रश्न उत्तरं यात चुकलेली आहेत, पण ही संभाव्य आहे. तर बघा, ठाणे जिल्ह्यातील आदिवासी चळवळीचे जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून कोणी चित्रण केली आहे? तर गोदावरी परुळेकर यांनी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी चळवळींचे जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून चित्रण केलेले आहे. गोदावरी परुळकर लक्षात असू द्या. आणि पुढे, हाकार हे नियतकालिका कोणत्या चळवळीचे मुखपत्र होते? तर हाकार हे आदिवासी साहित्य चळवळीचे मुखपत्र होते. स्वातंत्र्याच्या 50 वर्षात व्यथा माझी अशी आहे, छातीवरती बंदुका आणि पाठीमागे दंडुका आहे. आदिवासींच्या पोलीस छळाचे वर्णन करणाऱ्या काव्यपंक्ती कोणत्या कवयित्रीच्या आहेत? तर उषा किरण अत्रास यांच्या या आदिवासींच्या छळाविषयीच्या या काव्यपंक्ती आहेत. उषा किरण अत्राम हे पर्याय बरोबर होता. आणि केट मिलेट यांनी लिहिलेला स्त्रीवादावरील ग्रंथ कोणता? तर सेक्शुअल पॉलिटिक्स हा केट मिलेट यांनी स्त्रीवादावरील हा ग्रंथ पुढचा प्रश्न आलाय, साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगार जीवनाचे चित्रण करणारी कादंबरी कोणती होती? तर शापित ही साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या जीवनावर ही कादंबरी होती. पुढीलपैकी कोणत्या लेखकाच्या लेखनातून मार्क्सवादी विचारांचा आविष्कार झालेला दिसतो? तर अण्णाभाऊ साठे यांच्यावर मार्क्सवादी विचारांचा आपणास तेथे आविष्कार झालेला दिसतो. पुढचा आहे, कामगार रंगभूमीवर अफाट लोकप्रियता मिळविलेले देवमाणूस हे नाटक कोणाचे? तर नागेश जोशी यांचे देवमाणूस हे नाटक होते. आणि पुढे जोड्या लावा होतात. तर जगन्नाथ यांचं रमणीयार्थ प्रतिपादक शब्द काव्यम हे आपणास माहिती आहे की जगन्नाथांचं होतं. मम्मटांचं होतं तद दोषो शब्दार्थो सगुणा वनलंकृती पुन्हा क्वाप्ती. आणि भामा यांचा होता शब्दार्थो सहितो काव्यम. आणि आनंदवर्धनांचं होतं काव्यात्मा ध्वनी, म्हणजेच ए हा पर्याय येथे अचूक आलेला होता. आणि पुढचा आलेला होता प्रश्न, कविगत प्रतिभा हेच एकमेव काव्यकारण असते असे मत कोणी मांडले? तर मम्मटाचे हे मत आहे की कविगत प्रतिभा हेच एकमेव काव्यकारण आहे. आणि वामनाने एकूण 3 रीती सांगितलेल्या आहेत. आणि पुढचा प्रश्न आला होता, रस आणि चरवणा यांच्यामध्ये कोणते नाते आहे? तर अभिन्नत्व हे रस आणि चरवणाचा येथे नाते आपणास दिसतं. आणि भीती आणि अनुकंपा या भावनांचा निचरा झाल्यामुळे साहित्य वाचनाने आनंद प्राप्त होतो. या सिद्धांताला काय म्हणतात? तर कॅथार्सिस विरेचन हे अरिस्टॉटल यांचा हा सिद्धांत आहे. आणि पुढचं, भरताने किती रस मानले? तर भरताने 8 रस मानलेले होते. आणि तदितर खग भेने वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला जो याजपाशी नसे तो, कठीण समय येता कोणस कामास येते. हा प्रसिद्ध श्लोक हा वामन पंडितांचा आहे. गोरक्ष सिद्धांत संग्रह हा म गोपीनाथ कविराज यांनी संपादित केला असून ना म्हणजे अनादि रूप तत्व आणि थ म्हणजे त्रिभुवनाची स्थापना करणाऱ्या अशी नाथ या शब्दाची उत्पत्ती सांगितली आहे. तर हे संपूर्ण विधान येथे बरोबर होते. आणि वीरशैव तत्वज्ञानाची समन्वयात्मक भूमिका मांडणारा रेणुकाचार्य लिखित ग्रंथ कोणता? तर सिद्धांत शिखामणी हा येथे बी पर्याय अचूक आलेला होता. आणि ज्ञानेश्वरी
गुप्त राहिलेले ज्ञानेश्वरांचे अभिप्राय नाथांनी आपल्या भागवतात विशद करून दाखविले आहेत. दोन्ही ग्रंथ मिळून एकच ग्रंथ आहे, इतकी त्यात एकात्मता आहे, हे विधान ज.रा. आसगावकर यांनी. पुढचा आला होता प्रश्न, सार्वत्रिक निकषांची आकांक्षा धरणारा व यथोचित शब्दातून प्रकट होणारा साहित्य कृतीविषयीचा रसिकाचा जो ज्ञानगर्भ व मूल्यगर्भ अभिप्राय अथवा प्रतिसाद त्याला साहित्य समीक्षा म्हणता येईल. ही व्याख्या कोणी केली आहे? तर मसू पाटील यांची ही व्याख्या म्हणजे बी हा पर्याय अचूक आलेला होता. आणि कादंबरीच्या संदर्भात बहुआवाजीपणा ही संकल्पना कोणी योजली आहे? तर सुझान लँगर यांनी कादंबरीच्या संदर्भात बहुआवाजीपणा मांडलेला होता. आणि तुकारामांच्या अभंगाची शैली वैज्ञानिक समीक्षा कोणी केली आहे? तर रमेश धोंडगे यांनी केलेली. पुढचा होता, कविता म्हणजे प्रतिमांची संधिय रचना असते, हे विधान कोणत्या समीक्षा पद्धतीचे निर्देशक आहे? तर आदी बंधात्मक समीक्षा पद्धतीचे हे निदर्शन आहे. आणि भरत मुनींच्या नाट्यशास्त्रात नाटकाशी संबंधित किती रूपक प्रकार सांगितले आहेत? तर एकूण 10 सांगितलेले होते. आणि गर्भनाटक या नाट्यांतर्गत क्लृप्तीचा वापर पुढीलपैकी कोणत्या नाटकात केला गेला? तर बेगम बर्वे. आणि गोष्टी, स्टोरी आणि कथानक म्हणजे प्लॉट यामधील भेद कोणी स्पष्ट केला आहे? तर E.M. फॉस्टर यांनी गोष्ट आणि कथानक यातील रूपभेद स्पष्ट केला आहे. मित्रमैत्रिणींनो, ही संभाव्य अशी उत्तरसूची आहे. यात काही प्रश्न मध्ये द्विमत असू शकते. तर पुढील भागात उरलेले आपण प्रश्न बघूया. धन्यवाद.